नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 तारखेपर्यंत आता लांबणीवर पडलेला आहे. मात्र या लांबणीवर पडलेल्या निकालाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली आहे, ज्याला उद्या सुनावणी होणार आहे. काय अपेक्षा आहे? आता काय झालेलं आहे की मी त्याला सुद्धा बोलून गेलो होतो की हे ईव्हीएम सांभाळणं, त्याची सुरक्षा ठेवणं आणि त्याबद्दल ज्या शंका कुशंका ज्या व्यक्त होत आहेत त्या थांबायच्या असतील तर ताबडतोबीने निकाल होणं अतिशय आवश्यक होतं. कारण प्रत्येक नगरपालिकेच्या निकालाचा परिणाम दुसऱ्या नगरपालिका होईल असं नाही, कारण त्याच्या क्षेत्रापुरतं ते असतं. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आज किंवा उद्या हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. मात्र राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीने ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कंडक्ट करते, त्यामध्ये जो काही घोळ होते त्याला आता औरंगाबाद खंडपीठानं देखील त्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा पद्धतीचा कारभार अक्षरशः झापलाय निवडणूक आयोगाला. मुख्यमंत्री मोदी सुद्धा असं म्हणाले की न्यायालयाचा निर्णयाचा चुकीचा अर्थ त्यांनी लावल्यामुळं या निवडणुका पुढे ढकलल्या आणि निवडणुका पुढे ढकलल्यामुळे निकाल पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे. मात्र यात सगळं जोड बंगाल आहे या सगळ्या प्रकरणात. आता मुख्यमंत्री मोदी म्हणतात की याच्यात चुकीचं झालेला आहे, चुकीचा अर्थ लावलेला आहे, याच्यात जोड बंगाल कसं आलंय? मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.